वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज. जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. 1 एप्रिल पासून हनुमाननगर येथील गोडाऊन होणार बंद. रांजणगाव शेणपुंजी येथील कमल गॅस एजन्सीला गंगापूरचे तहसीलदार नवनाथ वाघवाड यांनी सदिच्छा भेट देत एजन्सीच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी एजन्सीतील विविध विभागाची पाहणी करून ग्राहकांशी संवाद साधत सेवा सुविधांबाबत माहिती घेतली. पाहणी दरम्यान एजन्सीच्या कामकाजात कोणतीही त्रुटी आढळून आली नसल्याची माहिती मिळाली. तसेच ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत समाधान व्यक्त करण्यात आलं. यावेळी कमल गॅस एजन्सीचे संचालक मनोज कासलीवाल तसेच एजन्सीचे कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान मनोज कासलीवाल यांनी माहिती देताना सांगितले की 1 एप्रिल 2026 पासून रांजणगाव शेणपुंजी येथील हनुमान नगरमधील गॅस गोडाऊन बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी कोरोडी येथील गॅस गोडाऊन सुरू राहणार आहे. यामुळे सर्व ग्राहकांनी आपला गॅस कनेक्शनचा पत्ता आणि मोबाईल नंबर एजन्सीकडे अद्ययावत करून घ्यावा अशी नम्र विनंती करण्यात आली आहे. तसेच ग्राहकांनी गॅस सिलेंडर ऑनलाईन बुकिंग करून घरपोच सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहनही करण्यात आलंय. अन्यथा ग्राहकांना कोरोडी येथील गोडाऊनवर जाऊन सिलेंडर घ्यावा लागेल असंही कासलीवाल यांनी स्पष्ट केलंय. कमल गॅस एजन्सी रांजणगाव शेणपुंजीला मी आता अचानक भेट दिलेली आहे. या ठिकाणी असलेला स्टॉक पोझिशन, नागरिकांच्या काही अडचणी आणि काय परिस्थिती आहे ही पाहणी केली. या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा सुरळीत पुरवठा आहे, चालू आहे. नागरिकांनी जी ऑलरेडी बुकिंग केलेली आहे त्यांना वितरण सुरळीतपणे चालू आहे. यांचं जे डिमांड आहे दररोज 5 गाड्यांची, ते दररोज 4 गाड्यांची जी डिमांड आहे त्याप्रमाणे पुरवठा येत आहे कंपनीकडून आणि वितरण पण सुरळीत सुरू आहे. आज ओटीपी सुविधा जरी बंद असली तरी ती कंपनीकडून सुरू करण्यासाठी त्यांनी कंपनीला विनंती केलेली आहे. नागरिकांना एक आवाहन आहे की आपण पॅनिक होऊन विनाकारण घाई करू नका. आपल्याला सुरळीतपणे गॅस सिलेंडरचा पुरवठा होईल. इंडस्ट्रीयल गॅस सिलेंडर उपलब्ध नाही आहेत सध्या. त्याच्यासाठी शासन स्तरावर किंवा कंपनीच्या स्तरावर जो काही निर्णय होईल त्याच्यानुसार पुढे कळवण्यात येईल. घरगुती गॅस सिलेंडर धारकांनी घाई करू नये अशी ग्राहकांना विनंती आहे. तसेच आपण या एचपी गॅसला आज भेट दिली, आपल्याला काही त्रुटी आढळल्या का? त्रुटी आढळल्याने मी काही लाभार्थ्यांसोबत पण चर्चा केली. त्यांनी किती पैसे घेतात, ऑनलाईन वर त्यांना मॅसेज किती रुपयाचा जातो, ते पण सुरळीत व्यवस्थित चालू असल्याचं दिसून आलेलं आहे. जे इंडस्ट्रियल एरियाला जे गॅस बंद झालेला आहे तो किती दिवसात चालू होणार व त्या संदर्भात आपण काय सांगू? कंपनी आणि शासनाकडून माहिती घेऊन ते कळवण्यात येईल. माझं आमच्या नम्र ग्राहकांना हीच विनंती राहील की ज्या न्यूज मध्ये ज्या गोष्टी चालू आहे इंडस्ट्रियल आणि कमर्शियल गॅसला घेऊन, त्या गोष्टीला बघून पॅनिक होऊ नये आणि पॅनिक बुकिंग टाकू नये. घरगुती सप्लाय हा सुरळीत आहे आणि अजून तरी मला वाटत नाही काही असं कुठं निदर्शन आलं नाही की तो सुरळीत राहणार नाही. तर लोकांनी फक्त एक जस्ट बुकिंग करून प्रॉपर घरपोच सिलेंडर घ्यावे आणि पॅनिक होऊन एकदम गर्दी करून म्हणजे हाय गडबड करून असं काही पण नाही करावं. घरगुती सुरळीत आहे आणि तो सध्या सुरळीतच राहील. माझी सर्वांना हीच विनंती राहील की पॅनिक एकदम अवस्था असं म्हणजे हे निदर्शनात नाही आणू. तसेच आपण बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी कामगार वसतीमध्ये गॅस पुरवठ्याचं काम करतात. आतापर्यंत आपल्याला कुठल्या प्रकारची तकलीफ झालेली नाही, पण यावेळेस होते का असं मला वाटतं? तकलीफ नाही सांगताना गर्दी जास्त झाली आहे. लोकांना असं वाटतंय की आम्हाला सिलेंडर मिळेल नाही मिळेल, मिळेल नाही मिळेल, पण घरगुतीसाठी तसा काही ऑप्शन नाहीये. घरगुती नियमित सुरळीत चालू आहे. काल पण फार गर्दी होती. काल आम्ही बरोबर 2 गाड्या एकदम चांगल्या वाटप केल्या. आज पण ही पहिली गाडी आली, दुसरी गाडी प्लांटला भरू राहिली, ती पण आता थोड्या येईल. माझ्या स्वतः घरच्याच गाड्या आहेत, त्यामुळे आणि कंपनी सप्लाय पण रेग्युलर आहे असल्यामुळे तो शॉर्टेज माझ्याकडे तरी नाहीये. फक्त गर्दी जास्त असल्यामुळे ती थोडी सिच्युएशन पॅनिक होते. बाकी मी माझ्या एजन्सी बद्दल जास्त बोलणार नाही, पण आमची सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुविधा चालू असते. दुपारी लंच ब्रेक पण नसतो. आम्ही शक्यतो ग्राहकांना जितकं होईल त्यांचं वेळ जाऊ नये, ते कंपनीतून कामावून येतात, कंपनी सुट्टी काढून देतात मध्यमध्ये. सूर्यवार्ता न्यूज, वाळूज महानगर प्रतिनिधी महेंद्र तुपे.